छत्रपती संभाजीनगर येथील आरएसएस कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुर्दाबादच्या घोषणा। बातमी छत्रपती संभाजीनगर येथून। छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरएसएसने सुरू केलेल्या नोंदणी प्रक्रियेच्या विरोधात आक्षेप घेतल्याने 2 युवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज शहरातील क्रांती चौकापासून मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर काढण्यात आलेला पहिलाच मोर्चा असल्याचा दावा वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला। त्यांनी संघटनेला उद्देशून प्रश्न उपस्थित केला की शैक्षणिक संकुलात वैचारिक संघटनांची नोंदणी कोणत्या निकषांवर केली जाते। जर नोंदणी वैध असेल तर संघाने आपले नोंदणी प्रमाणपत्र सार्वजनिक करावे। यावेळी क्रांती चौक परिसर आरएसएस मुर्दाबाद अशा घोषणांनी दणाणून गेला। शहरातील देवगिरी महाविद्यालयासह काही महाविद्यालयांमध्ये आरएसएस सदस्यता अभियान सुरू करण्यात आले होते। याला विरोध करताना राहुल मकासरे आणि विजय वाहुळ या 2 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। वंचित कार्यकर्त्यांचा आरोप आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोणतीही तक्रार नोंदवलेली नसताना पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला। त्यामुळे आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला। समाज माध्यमांवर विरोध व्यक्त केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी संघ कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। मोर्चा दरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त संकलन विभाग, नाशिक।